हॅलो. आज आम्ही बनवणार आहे खेकडे म्हणजेच चिंबोरीचं झणझणीत असं कालवण. तर आधी आपण खेकड्याच्या नांग्या आणि पाय तोडून घ्यायचे आणि ते व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचे आपल्याला. हे खेकड्याचे छोटे पाय आपल्याला मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे, कारण खरा जो फ्लेवर असतो तो याचमध्ये असतो. सो नंतर आपण तो रस कालवणमध्ये मिक्स करणार आहोत. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात खडा मसाला घालायचा. नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करायची आहे. थोडा वेळ चांगलं परतवून झाल्यानंतर आपण त्यात हळद, घरचा काळा मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला टाकणार आहोत. कांदा टोमॅटो चांगलं शिजल्यानंतर आपण त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करायचं. नंतर त्यात आपण साफ केलेला खेकड्याच्या नांग्या, पाय आणि त्याचा गाभा टाकायचा आणि वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची. चांगलं उकळी येईपर्यंत 15 ते 20 मिनिट आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं खेकड्याचं कालवण रेडी आहे. हे झणझणीत असं खेकड्याचं कालवण तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यात वेगळीच मजा असते. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा.